हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजात धस्स झालं नाही किंवा डोळ्यात टचकन पाणी आलं नाही ना, तर समजून जा तुमच्यातली माणुसकी कधीच मेलेली आहे. जीतू मुंडा नावाचा हा ओडिसामधील व्यक्ती बँकेत ठेवलेले 19,300 रुपये काढून घेण्यासाठी स्वतःच्या बहिणीचं प्रेत असं खांद्यावर वाहून बँकेत घेऊन चाललेला आहे. हा सगळा प्रकार खूप हृदयद्रावक आहे. 2 महिन्यापूर्वी जेव्हा यात जितू मुंडाच्या बहिणीचा मृत्यू झाला, त्याने तिचे विधिवत अंत्यसंस्कार केले. 2 महिन्यानंतर कदाचित त्याला पैशांची गरज लागली असेल. बहिणीच्या अकाउंटमध्ये ठेवलेले 19,300 रुपये काढून घेण्यासाठी तो जेव्हा बँकेत गेला, बँकवाल्याने सांगितलं की बहीण लागेल, त्याशिवाय तुला पैसे मिळणार नाहीत. जितू मुंडाने सांगितलं, माझ्या बहिणीचा मृत्यू झालाय, डेथ सर्टिफिकेट घेऊन ये किंवा तुझ्या बहिणीला घेऊन ये, त्याच्याशिवाय तुला पैसे मिळणार नाहीत. वारंवार जितू मुंडा त्या बँकेत जात होता आणि बँकवाले त्याला हेच सांगत होते, एकतर डेथ सर्टिफिकेट घेऊन ये किंवा तुझ्या बहिणीला घेऊन ये, पैसे मिळणार नाहीत. या व्यक्तीकडे पाहून तुम्हाला असं वाटतंय की याला डेथ सर्टिफिकेटचा अर्थ किंवा डेथ सर्टिफिकेट काय असतं ते माहीत असेल, किंवा आपली बहीण मेलेली आहे हे लोक आपण तो कागद दाखवल्याशिवाय विश्वास ठेवणार नाहीत, इतकी समज या व्यक्तीमध्ये असेल. आणि विचार करा की या व्यक्तीला त्या पैशांची किती गरज असेल. वारंवार बँकेने हाकलून दिल्याच्या नंतर हा व्यक्ती त्याच स्मशानभूमीत जातो, ज्या स्मशानभूमीमध्ये त्याने स्वतःच्या बहिणीचं प्रेत 2 महिन्यापूर्वी गाडलं होतं. 3-4 तास ते प्रेत तिथं उकरतो, ते बाहेर काढतो. प्रेत कसलं, ते एक सापळा झालेला आहे. तो सापळा एका तोकड्या पिशवीमध्ये, ज्याच्यात ते प्रेत मावत देखील नाही, त्या पिशवीमध्ये टाकतो. 3-4 किलोमीटर ते प्रेत खांद्यावरती ठेवून ते प्रेत तसंच वाहत, तो सापळा वाहत बँकेच्या गेटवरती आणून टाकतो आणि सांगतो, आता मी माझ्या मेलेल्या बहिणीला इथे घेऊन आलेलो आहे, आता तरी माझे पैसे द्या. जीतू मुंडा जो सापळा त्याच्या खांद्यावर घेऊन आला ना, तो सापळा त्याच्या बहिणीचा नव्हता, तर आपल्या उद्ध्वस्त, भनंग आणि भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेचा आणि आपल्या सिस्टमचा होता. ही आपली सिस्टम, आपली व्यवस्था इतकी भ्रष्ट, भनंग आणि उद्ध्वस्त कशी झाली, याला कारणीभूत कोण, हाच प्रश्न पडतो. आहे का तुमच्याकडे याचं उत्तर?